आणि मला हे ऍड करायला आवडेल की कुत्रं घरी आणण्याच्या आधी त्याची बेसिक रिक्वायरमेंट असते की तुमचा वेळ. त्यांना कितपत आठवतं मागचं काय? मेमरी खूप चांगली असते, नक्कीच. आठवतं कितपत याचं उत्तर द्यायचं असेल तर मेमरी नक्कीच खूप चांगली असते. या सलॉनची सुरुवात नेमकी कधी झाली? नक्कीच ब्रीडचा फरक पडतो ट्रेनिंग मध्ये. पण तुला हे नेमकं असं करावं असं का वाटलं? का प्राणी प्रेमच परत त्याच्या मागे आहे? रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिका तितुका मेळवावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आपण वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या तज्ज्ञांना त्यामध्ये बोलवत असतो आणि त्या त्या क्षेत्राची आपण माहिती करून घेत असतो. तसंच आज आपल्याकडे एक अतिशय यंग कपल आलेलं आहे की जे स्वतः ॲनिमल लव्हर आहेतच, पण त्यांचं प्राण्यांविषयीचं प्रेम आणि त्यांच्याविषयीची जे काळजी घेतात त्याविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत. ब्युटी इन द बीस्ट नावाचं त्यांचं सलॉन देखील आहे की जिथे प्राण्यांबद्दल सर्व काही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लिव्ह अँड लेट लिव्ह हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर भेटूया अशा या छान कपलला, संजना देसाई आणि मिहीर सहस्रबुद्धे यांना. आमच्या या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमच्या दोघांचं मनापासून मी स्वागत करते. थँक्यू आम्हाला या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल. आमचाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे कुठल्याही पॉडकास्टवर येऊन इंटरव्ह्यू द्यायचा किंवा असं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलायचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. छान. पण आज त्या निमित्ताने तुम्ही इथे आलेले आहात आणि तुमच्या सलॉन विषयी आणि एकंदर प्राण्यांविषयी आपण आज खूप चर्चा करणार आहोत. तर मिहीर, मला तुला पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायचा आहे की ब्युटी इन द बीस्ट हे नावच इतकं सुंदर आणि कॅची आहे, तर हे सुचलं कसं तुला? सो या नावाच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये, एक वर्ष आधी जेव्हा मी ग्रूमिंग ऍक्च्युली चालू केलं तेव्हा मी डॉक्टर बोरे म्हणून खूप सिनियर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी वेटरनरी असिस्टंट म्हणून काम करत होतो. आणि तेव्हा ग्रूमिंग शिकावं अशा दृष्टीने काही विचार चालूच होते ऑलरेडी. आणि तेव्हा मी माझ्या खूप जवळच्या लहानपणीच्या मित्राबरोबर असंच कॉफी प्यायला कुठे गेलो होतो. तेव्हा बोलता बोलता आम्ही डिझनीच्या ब्युटी अँड द बीस्ट या मूवी बद्दल बोलत होतो. आणि काही तेव्हा युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, नक्की आठवत नाही, पण तिथे काही ब्युटी अँड द बीस्टचे काही स्निपेट्स आम्ही बघत होतो. आणि तेव्हा माझ्या डोक्यात कंटिन्युअसली ग्रूमिंगचा विचार चालू होता. त्यामुळे मला एकदम वाटलं की अरे ह्या ब्युटी अँड द बीस्ट मधल्या बीस्टला ग्रूमिंगची गरज आहे. सो ते खूपच शॅबी लुकिंग कॅरेक्टर आहे, ऑफकोर्स इंटेन्शनली तसं आहे, पण तेव्हा असं वाटलं की अरे हे ट्रान्झिशन म्हणून आपण हे नाव वापरू शकतो. कारण लोकांच्या मनात ऑलरेडी ब्युटी अँड द बीस्ट हे खूप क्लिअरली बसलेलं आहे. कोणाच्या कुत्र्याला बीस्ट म्हणणं बरोबर नाही, पण फक्त नावाच्या मागे इंटेन्शन एवढंच होतं की एक मेसेज डिलिव्हर व्हावा लोकांपर्यंत की ग्रूमिंग ही अशी सर्व्हिस आहे ज्याच्यातनं रिलेटिव्हली शॅबी लुकिंग डॉग सुद्धा आम्ही त्याच्यातनं त्यांची सुंदरता बाहेर आणू शकतो किंवा त्याला सुंदर दिसवू शकतो किंवा एक्झॅक्टली. सो मग तेव्हा मग असं डोक्यात आलं की हे नाव खूप ऍप्ट आहे. त्याच्यानंतर अजून काही 1-2 नावांचा विचार केला होता, पण शेवटी हेच नाव चिकटलं. तेच नाव पहिल्यापासून पण छान आहे. ऐकल्याबरोबर असं एक काय म्हणतात ना, पॉझिटिव्ह एक फील येतो त्याच्यामध्ये. चांगलं आहे ना. आणि या सलॉनमध्ये बऱ्याच सर्व्हिसेस तुम्ही देता असं कळलंय. म्हणजे कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही ऑफर करता? सो ब्युटी इन द बीस्ट बेसिकली आमचं जे सलॉन आहे कर्वेनगरमध्ये आहे. तर इथे आम्ही प्रायमरीली आमचं ग्रूमिंग सलॉन आहे. तर आता ॲडिशनली आम्ही डे केअर चालू केलंय, म्हणजे कुत्र्यांच्या पाळणाघरासारखं. मग आमच्याकडे फ्रेश फूड बनवलं जातं कुत्र्यांचं. अरे वा. त्यांच्यासाठी एक प्ले एरिया आहे. आम्ही ग्रूमिंग पोटेन्शियल स्टुडंट्सना, ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे ग्रूमिंगमध्ये, अशा लोकांना आम्ही ग्रूमिंग शिकवतो. सो आमची ट्रेनिंग अकॅडमी आहे. आमचं एक गिफ्ट शॉप आहे. अरे वा. सो असे सगळे सर्व्हिसेस आहेत ग्रूमिंग सलॉनमध्ये. इतक्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस एकाच ठिकाणी, असं हे एकच सलॉन मला वाटतं पुण्यामध्ये आहे का आहेत अजून अशी? ह्या स्पेसिफिक कॉम्बिनेशनचं एकच आहे. सो तसं आता हॉस्टेल्स, ओव्हरनाईट हॉस्टेल्स चालवणारे आणि त्याच्या बरोबरीने ग्रूमिंग सलॉन असलेले आहेत पुण्यामध्ये. बऱ्याच आउटस्कर्ट्स वरती आहे किंवा काही मेन सिटीमध्ये सुद्धा बरेच सलॉन्स आहेत.
पण ग्रूमिंग फोकस्ड आणि त्याच्या बरोबरीने डे केअर किंवा ट्रेनिंग आणि मील्स हे अशा कॉम्बिनेशनचं नक्की एकच आहे. ऍटलिस्ट आमच्या माहितीत तरी एकच आहे पुण्याच्या मेन कोर एरियामध्ये तरी. बरं, पण मला एक सांग, या सलॉनची सुरुवात नेमकी कधी झाली? म्हणजे मुळातच तुला हे क्षेत्र निवडावं असं का वाटलं? कारण खूप वेगळं आहे हे क्षेत्र. म्हणजे सहसा कोणी असं पटकन माहित नाही, म्हणजे मला किती जण या क्षेत्रामध्ये आहेत, पण तुला हे नेमकं असं करावं असं का वाटलं? का प्राणीप्रेमच परत त्याच्या मागे आहे? प्राणीप्रेम नक्कीच आहे, नक्कीच आहे. अगदी 100% ते एकच रिझन आहे तसं बघायला गेलं तर. अगदी या प्राणीप्रेम माझं दिसायला अगदी लहानपणापासून सुरुवात झाली होती. माझे आई बाबा सांगताना हेच सांगतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे आम्हाला साधारण प्रत्यय आला होता की लहानपणापासून बहुतेक हा कुठल्या तरी निश प्रोफेशनकडे चाललाय. त्यांना काहीशी भीती सुद्धा होती, पण फॉर्च्युनेटली आता सगळं सेटल झालंय. सो लहानपणापासून प्रत्येक रस्त्यावरच्या कुत्र्याला हात लावणे, त्याच्याबरोबर खेळत बसणे आणि त्याच्या मागे तासनतास घालवणे हे प्रकार चालूच होते. 10वीच्या परीक्षेच्या आसपास साधारण मला डोक्यात असं यायला लागलं की मला डॉग ट्रेनिंग म्हणून प्रोफेशन करायला खूप आवडेल. पण तेव्हा मला इमिजिएटली ते परस्यू नाही करता आलं, कारण अर्थात ग्रॅज्युएशन वगैरे या बेसिक रिक्वायरमेंट्स असतात सोसायटी करता आणि स्वतःच्या डेव्हलपमेंट करता. सो ते केल्यानंतर डॉग ट्रेनिंग प्रोफेशन चालू करावं असा तेव्हा प्लॅन होता. सो काही 4-5 वर्षानंतर 2014 मध्ये मी पहिल्यांदा डॉग ट्रेनिंगचा कोर्स केला. तिथून पुढे डॉग ट्रेनिंग चालू केलं. 2017 मध्ये डॉग ग्रूमिंगचा कोर्स करून आलो. त्याच्या आधी वेटरनरीकडे 1.5 वर्ष वेटरनरी असिस्टंट म्हणून काम करत होतो. सो असं ते एकात एक डेव्हलप होत गेलं, एक सर्व्हिस ऍड होत गेली आणि आता रेस्क्यू मध्ये पण काम केलं. रेस्क्यू तर 10वी नंतर ऍक्च्युली फ्रीलान्सर म्हणून इंडिव्हिज्युअल रेस्क्यू मी चालू केलेच होते. रेस्क्यू म्हणजे काय नक्की? सो रेस्क्यू म्हणजे रस्त्यावरती ज्या कुत्र्यांना मदतीची गरज असते, ज्यांना तसं बघा त्यांचे पेरेंट कोणी नसतात, वाली कोणी नसतो, तर त्यांना काही ऍक्सिडेंट झाले, त्यांची पिल्लं सांभाळायची किंवा त्यांच्या पिल्लांना काही अडॉप्शनसाठी मदत करायची, अशा गोष्टी चालू केल्या होत्या. मग तेव्हा ब्लू क्रॉस सारख्या मोठ्या संस्थांबरोबर काम करणं, मग इंडिव्हिज्युअली काम करणं, असं करत करत एक पायरी पुढे जात मग हळूहळू रिअलाइज झालं की याच्यामध्ये प्रोफेशन पूर्ण फुल टाइम प्रोफेशन करता येईल. आणि मग तिथून मग कधी मागे बघायची फॉर्च्युनेटली वेळ नाही आली. आता हे प्रोफेशन आणि ही फील्ड खूप नवीन असल्यामुळे ह्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन असे कुठले कोर्सेस जगात अवेलेबल नाही आहेत. सो ह्याच्यावरती ह्या फील्डमध्ये डिपेंडन्सी असते सर्टिफिकेशन कोर्सेस वरती. सो तसे सर्टिफिकेशन कोर्सेस माझे बरेच 20-25 वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे डॉग बिहेवियरचे आले, डॉग फूडचे, त्यांचे न्यूट्रिशन आलं, डॉग ग्रूमिंगचे वेगवेगळे आले, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आले. सो असं करत करत हळूहळू कॉन्फिडन्स पण आला, हळूहळू सिच्युएशन पण अशी हळूहळू डेव्हलप होत गेली. कुठे केलेस तू कोर्सेस? पुण्यामध्ये अवेलेबल आहेत का? पुण्यामध्ये आता अवेलेबल होत आहे, पण मी जेव्हा केले तेव्हा पहिला डॉग ट्रेनिंगचा कोर्स मी बँगलोरला जाऊन केला. डॉग ग्रूमिंगचा जो फाउंडेशनल कोर्स होता आणि ज्याच्यावरती मी नंतर डेव्हलप केले सगळे कोर्सेस, ते मुंबईला जाऊन केला. हे असे 2-3 महिन्याचे साधारण इंडिव्हिज्युअली कोर्सेस असतात. ते करत करत मग पुढे गेलो. सो सलॉनची सुरुवात, सलॉन ऍज अ ब्रिक अँड मॉर्टर सेटअपची सुरुवात 2022 मध्ये झाली. त्याआधी 2017 पासून मी ब्युटी इन द बीस्ट नाव जेव्हापासून एस्टॅब्लिश केलं, तर 2017 पासून मी ट्रेनिंग आणि ग्रूमिंग या घरी जाऊन द्यायच्या सर्व्हिसेस म्हणून मी काम करत होतो. मग काही लोकांच्या घरी जाऊन ग्रूमिंग करायचं, ट्रेनिंग देणे डॉग्सला, हे मेन 2 कोर प्रोफेशन्स होते तेव्हा. तेच मी मुंबईमध्ये परस्यू केलं. मुंबईला जाऊन 1.5 वर्ष मी हे बिझनेस एक्सपांड करायला ट्राय केला. मग कोविड मध्ये परत आलो, कोविड नंतर, आणि मग इथे. पण मग आत्ताचं जे हे सलून आहे, ही म्हणाली तसं कर्वेनगरला पुण्यामध्ये, त्याचा सेटअप कधी झाला आणि त्याच्या आधीची मग कुठे होती बाकीची? मी पहिल्यापासून कोथरूड हाच एरिया पकडला होता. पहिला सलॉन 2022 मध्ये जे चालू झालं ते अगदी छोटा, अगदी 150 स्क्वेअर फुटात चालू झालं. त्याचं छोट्याचा थोडा अजून मोठा झाला. क्यूट होता, छोटासा खूप क्यूट होता. सो त्याच्या पुढचं ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार असं काही कानावर आलं म्हणून लगेच 1 वर्षात आम्हाला पुढे दुसऱ्या दुकानात शिफ्ट व्हायला लागला. पण ती पुढची एक मोठी स्टेप झाली. त्याच्यानंतर आता 1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही अजून खूप मोठा सेटअप एस्टॅब्लिश केला, ज्याच्यामध्ये ऍडिशनल सर्व्हिसेस चालू केल्या. सो आता टेक्निकली हे 3रं शॉप आहे. तुम्ही दोघंही अॅनिमल लव्हर आहात,
आणि प्रेक्षकांना मला सांगायचंय यांचं आत्ताच 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे आणि ती माझी लेक आहे संजना आणि मीर जावई आहे. त्यामुळे मला त्यांच्याशी आज बोलताना खूप छान वाटतंय. संजनानी इलस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे ती DSK स्कूल ऑफ अॅनिमेशन मध्ये होती आणि त्याच्यानंतर आता ती इलस्ट्रेटर म्हणून आहे. आणि तर मला संजना आता प्रेक्षकांकरता तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तुझी या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि याच्याबरोबर म्हणजे आता सलॉन मध्ये तुझा सहभाग आणि त्याबद्दल सांग जरा. सो मला पण मिहीर सारखंच मला पण लहानपणापासून प्राणी अगदी मनापासून आवडतात माहिती. आणि प्राण्यांच्या बरोबर माझं चित्रकला, पेंटिंग, ड्रॉइंग हे सगळं पण मला प्रचंड आवडतं. तर कुठेतरी आय थिंक लहानपणापासूनच मी या डिरेक्शन मध्ये येत होते. मी ॲनिमेशन शिकायला DSK सुपरइन्फोकॉम हे जे कॉलेज होतं हडपसरला, तिकडे जेव्हा मी एनरोल झाले तेव्हा तिथे खूप प्राणी म्हणजे कुत्री, मांजरी, पक्षी, स्क्विरल्स असे खूप यायचे. ऐकताना लागलेलं असायचं, ते हरवलेले असायचे. तर ते इतके इन्सिडेंट्स वाढत गेले की मी शेवटी एक ॲनिमल सपोर्ट ग्रुप बनवला आणि आम्ही टर्न बाय टर्न प्रॉपर शेड्यूल बनवून त्यांचं वेळेवरती त्यांचं खाणं, लागली तर त्यांची ट्रीटमेंट, त्यांना रिहोमिंग, ॲडॉप्शन या सगळ्या प्रोसेसमध्ये मी अगदी मनापासून काम करत होते. त्याच्या थ्रू माझी या कम्युनिटी बरोबर ओळख जास्त वाढली. म्हणजे पुण्यामध्ये जे ॲक्टिव्हली ॲनिमल रेस्क्यू करतात, ॲडॉप्शन करतात त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यामधनंच काही वर्षांनी मिहीर बरोबर ओळख झाली. बरं. तो त्या काळात घरी जाऊन डॉग ट्रेनिंग, ग्रूमिंग वगैरे सगळं करत होता आणि मग मी पण उत्सुकता म्हणून त्याच्याबरोबर जायला लागले. त्या मला असं बघायचं होतं की ट्रेनिंग, ग्रूमिंग वगैरे एक्झाइट. आम्हाला माहित नव्हतं. आणि मला 1-2 वर्षानंतर आणि मग जेव्हा आमचं लग्न ठरलं त्याच्यानंतर 1-2 महिन्यातच आमचं सलॉन सेटअप पण पहिला सुरू झाला, ब्युटी इन द बीस्टचा. सो त्याच्यामध्ये मी त्याला मदत करत होते. त्याला सोशल मीडियावरती पोस्ट करणं, ते सगळं सेटअपमध्ये म्हणजे इंटिरियर वगैरे डिस्कशन वगैरे ते सगळं आमचं सुरू होतं. सो ब्युटी इन द बीस्टच्या सलॉन सेटअपपासून मी स्टार्टिंगपासून होते त्याच्याबरोबर. पण मला तेव्हा तेवढं त्याच्यामध्ये काम असंच मी तेवढं सलॉनमध्ये नाही केलं, कारण माझं स्वतःचं म्हणजे आर्टचं काम माझं चालू होतं. मी प्रोजेक्ट्स भरपूर म्हणजे तेव्हा चालू होते. आणि कुत्र्यांबरोबर तेवढं माझं कम्फर्ट लेवल नव्हता, कारण माझ्याकडे असे कुत्री, मांजरी तेव्हा नव्हती. मी नेहमी रस्त्यांवरची कुत्री वगैरे यांच्याबरोबर खूप काम केलं होतं. पण मग 1-2 वर्षातच आमच्याकडे स्वतःकडे कुत्री, मांजरी वगैरे आता आमच्याकडे 4 आहेत. तर हे सगळे येत गेले आणि मग तो एक कम्फर्ट लेवल वाढत गेला. मागच्या काही महिन्यात जेव्हा आमचं ठरलं की हेच आमचं सलॉन मोठं करायचंय, तेव्हा मग मी पण डिसाईड केलं की त्याच्याबरोबर मला पण आता ब्युटी इन द बीस्ट मध्येच काम करायचंय अलॉंग विथ माय वर्क. म्हणून मग आमचं सलॉनचं जेव्हा डिस्कशन चालू होतं तेव्हा माझ्यासाठी पण एक कामाची जागा अशी आम्ही डिस्कस केली, कुठे मी बसून माझं स्वतःचं इलस्ट्रेशनचं काम मी करू शकते. माझे थोडे प्रोडक्ट्स पण तिकडे आम्ही विकायला ठेवले, गिफ्ट शॉप म्हणून. अरे वा. म्हणजे मग मी तिकडे बसून आरामात माझं काम करू शकते, क्लायंट्सना मॅनेज करू शकते, कुत्र्यांबरोबर खेळू शकते. ओव्हरऑल सलॉन मॅनेजमेंट असं मी बघू शकते तिकडचं. ग्रेट ग्रेट. पण मग इलस्ट्रेशन तू करतेस म्हणजे नेमकं काय ते आम्हाला जरा नीट समजावून सांग ना. सो मी बेसिकली इलस्ट्रेशन म्हणजे डिजिटल ड्रॉइंग. म्हणजे माझ्या आयपॅड वरती मी डिझाईन्स बनवते आणि मग ते म्हणजे लोक ते रिक्वेस्ट करतात की मला माझ्या पेटचं, माझ्या कुत्र्याचं, मांजरीचं हवंय, मला माझ्या फॅमिलीचं हवंय, मला वेडिंग इन्व्हाइट करून हवंय, पुस्तकासाठी इलस्ट्रेशन, ब्रँडसाठी, कोणालाही कुठल्या टाईपचं ड्रॉइंग हवं असेल तर ते मी करून देऊ शकते. मग ते एक असेल, 100 असू दे एका ब्रँडसाठी, एक पूर्ण प्रोजेक्ट म्हणून मी ते करू शकते. अच्छा अच्छा. मग ते इलस्ट्रेशन आता तुमच्या ब्युटी इन द बीस्ट मध्ये तुझी केली आहेस ती सगळी तुझीच आहेत? हो. अरे वा. मी स्वतः मला प्राणी आणि म्हणजे कुत्री, मांजरी, पक्षी हे मला ड्रॉ करायला प्रचंड आवडतं. ओके. आणि आम्हाला वाटलं की ब्युटी इन द बीस्ट ह्याच्यासाठी ते खूप छान तिकडे सूट होते. खूप सुंदर दिसतं ते, खूप छान दिसतं. सो मग त्याचेच मग मी प्रोडक्ट्स बनवले आणि प्लस भिंतींवरती पण ते पूर्ण डेकोरेशन म्हणून माझं पूर्ण आर्ट तिकडे आहे आता. वा वा. हे विकायला आहेत का सगळे प्रॉडक्ट? विकायला आहे. अरे वा, व्हेरी गुड. छान वाटलं ऐकून. सो मला काही सांगा,
म्हणजे यालाच अनुसरून कुत्री मांजरे म्हणजे एकूणच प्राण्यांचं तुमच्या आयुष्यात दोघांच्याही आयुष्यात खूप वरचं स्थान आहे असं मी म्हणेन आणि त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदललंय असं वाटतं का तुम्हाला? अगदीच definitely. काही प्रमाणात नक्कीच, पण अगदी अगदी फ्रँकली सांगायचं झालं तर मला आयुष्य बदललंय असं माझं स्वतःचं मत नाही. मग कारण लहानपणापासून मला त्याच्यातच करायची इच्छा होती, त्यामुळे माझ्यासाठी आयुष्याची डेफिनेशनच ती होती. बर सो लहानपणापासून कुत्र्यांबरोबरच प्राण्यांबरोबरच काम करायची इच्छा होती, त्यामुळे नेहमी विचार अशाच दृष्टीने झाला की हे कसं करता येईल. ओके त्यामुळे आयुष्याचे गोल, आयुष्यातले जे काही स्वप्न होती ती त्याच्या अराउंडच होती की इव्हेंच्युअली ऍट वन पॉइंट लहानपणी माझ्या डोक्यात असंही होतं की मोठं होऊन माझ्याकडे एखादं फार्म हाऊस असेल आणि तिथे माझी 51 कुत्री असतील. असं एक ड्रीम लहानपणीचं होतं. सो डिरेक्शन तीच होती. त्यामुळे आयुष्यात स्वप्नांमध्ये किंवा आयुष्याच्या क्वालिटीमध्ये काही बदल झाला असं नाही, फक्त ते इम्प्रूव्ह होत गेलं एवढं नक्की. बर खूप इम्प्रुव्हमेंट प्राणी आयुष्यात आल्यानंतर खूप बदल झाला तसा. आमच्याकडे आता एक कुत्र, तिचं नाव आहे किवी, आणि 3 मांजरी, मेशिको, जम्पर आणि चिकोरी. अच्छा असे आमचे 4 चौघही पेट्स आहेत. rescued म्हणजे आहेत. 4 मुलं हो, थोडक्यात. हो. आणि आय गेस माझं उत्तर याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, कारण माझ्या आयुष्यात ऍक्च्युली भरपूर चेंज झाला त्याच्यामुळे. कारण माझं नेहमीच आर्टकडेच माझं करिअर, प्रोफेशन सगळं याच्यामध्येच होतं. मला कधी असा विचार पण नव्हता आला की मी प्राण्यांच्या प्रोफेशन मध्ये जाईन. मला प्रेम खूप होतं, आवड खूप होती, मी मदत खूप करायचे, पण प्रोफेशन किंवा करिअर म्हणून मी कधी बघितलं नाही. आणि मग किवी एस्पेशली जेव्हा आली आमच्याकडे 2 वर्षांपूर्वी, तेव्हा तिच्या बरोबर जो बॉन्ड माझा क्रिएट झाला, त्याच्यामुळे मला एक काय म्हणतात कुत्र्यांबद्दल अजून जवळनं माहिती, कम्फर्ट लेवल एक आला. त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं आता काही महिन्यांपूर्वी सलॉन मोठं करायचा जे डिस्कशन झालं, तोपर्यंत मग मला कम्प्लीट त्याच्यामध्ये हे होता, कॉन्फिडन्स आला होता की आता मनाची तयारी झाली. मनाची तयारी झाली होती. सो किवी प्लेड अ बिग पार्ट त्याच्यामध्ये. ती आली तेव्हा पहिले 6 महिने खूप डिफिकल्ट गेलं तिला हो, कोप करणं, त्या सिच्युएशनला अडॉप्ट करणं. कारण मला मांजरांची सवय होती. एक्झॅक्टली. मांजर आणि कुत्र्यामध्ये खूप फरक फरक असतो. असतो. हे सगळे तुमच्याकडे रेस्क्यूड आहेत आता घरी जे तुम्ही हो. पाळलेत ते, तर त्याच्यावर आपण बोलणार आहोतच. पण त्याच्या आधी मला ऐकायला आवडेल की आता हे जे ब्युटी इन द बीस्ट सलून आहे, तर ते त्याची म्हणजे साधारण तुम्ही सकाळी कधीपासून त्याची सुरुवात होते, काय काय तुम्ही एकंदर दिनक्रम काय असतो दिवसभराचा? ओके, सो आमचं सलॉन ओपन सुरू होतं 9 वाजता. बरं 9 ते 8 असे आमचे टायमिंग आहेत. बरं तर आमची जी टीम आहे ती प्रचंड डेडिकेटेड, एकदम प्रोफेशनल असे आहेत सगळे. खूप विश्वासू. खूप विश्वासू ते आहे महत्वाचं असतं. हो. आणि अगदी पंक्च्युअल आहे. म्हणजे 9ला 10 मिनिटं असताना ते सलॉन दररोज वेळेवरती उघडलेलंच उघडतं. असतं. वा. आणि ते आधी सकाळची सगळी साफसफाई सगळं ते अगदी नीट करून ठेवतात. दिवा लावणं, उदबत्ती लावणं सगळं व्यवस्थित मनापासून करतात. बरोबर. आणि 9 वाजता आमचं डे केअर सुरू होतं आधी. अच्छा. सो डे केअरचे जी कुत्री येतात त्यांच्याबरोबर त्यांचं थोडं इंटरॅक्शन त्यांना लागतं. मग ते आमची टीम आहे ती त्यांच्याबरोबर थोड्या वेळ खेळते. त्यांना त्या काय टीमला सुद्धा म्हणजे मुळात प्राण्यांबद्दल प्रेम असणं गरजेचं आहे ना. हो. म्हणजे लोक तुम्ही hire बेसिक करता. रिक्वायरमेंट आहे. so. हा, ती रिक्वायरमेंट बेसिक आहेच, प्रेम त्याशिवाय होणार असणं, नाही ते. भीती न वाटणं, या गोष्टी अगदीच required खरंय आहेत. खरंय. सो 9 पासून आमचं डे केअर सुरू होतं. 10 नंतर आमचे ग्रूमिंग अपॉइंटमेंट सुरू होतं. अच्छा. असं जनरली ऑन अन ॲव्हरेज 1 तासाभराची अपॉइंटमेंट असते. सो एक अपॉइंटमेंट 1 तासाची. हा, ऑन अन ॲव्हरेज. हा. काही 25 मिनिटात पण संपतात, काही ना 2 तास लागतात. सो असं ॲव्हरेज पकडून 1 तासाचे स्लॉट्स असतात आमचे. अच्छा. लंच ब्रेक असतो 2 ते 3, ज्याच्यामध्ये मग पूर्ण टीम आम्ही एकत्र जेवायला बसतो. अच्छा. आणि तिथून पुढे पुन्हा 3 वाजल्यापासून अपॉइंटमेंट चालू होतात रात्री 8 पर्यंत. 8 पर्यंत. 7 वाजता शेवटची अपॉइंटमेंट असते, ती संपेपर्यंत आणि क्लोजिंग पर्यंत 8:15 होतात. बरोबर. आणि ट्रेनिंगचे पण काही शेड्यूल असतात. ट्रेनिंगचं स्पेसिफिक प्री शेड्युल्ड सेशन्स असतात 25-25 मिनिटाचे. बरं. ते मोस्टली संध्याकाळच्या वेळेत असतात. अच्छा. ट्रेनिंग म्हणजे डॉग ट्रेनिंग. येस, हा, कुत्र्यांना dog ट्रेनिंग training. केलं. अच्छा. ओके ओके. बरं. सो असा साधारण दिनक्रम असतो. बरं बरं. पण मग सुट्टी कधी असते का? सुट्टी नाहीच. सुट्टी
सुट्टी नाही, 7 दिवस चालू. 7 दिवस. हो. अरे वा. स्टाफची सुट्टी, टीमची सुट्टी, रोटेशन मध्ये ते होत असेल. तुम्ही दोघं कंटिन्युअस तिथे Continuous. जातात. वा. सलॉनमध्ये म्हणजे प्राण्यांचा सलॉन असल्यामुळे स्वच्छता खूपच इम्पॉर्टंट असते. हो, कारण लगेच बरोबर. वास येऊ हो. शकतो, हो. लगेच काय टिक्स झुरळ वगैरे होऊ शकतात. इन्फेस्टेशन. म्हणून मग आम्ही आमचे क्लिनिंग शेड्यूल खूप स्ट्रिक्टली Tight असतं ते. नीट पाळतो. ते हिनी टेक ओव्हर केल्यापासून खूप जास्त इम्प्रूव्ह झालंय. वा. प्रत्येक गोष्टीला लेबल, ऑर्गनायझेशन वगैरे सगळं ते आम्ही नीट फॉलो करतो. मग मी ऍक्च्युली जेव्हा मी आले ते एकदा बघायला त्यावेळेला संपूर्ण तिथे असं शेड्यूल कधी लावलेलं असतं. अपॉइंटमेंट्स 1, 2, 3, 4, 5 इतकं छान वाटलं बघून की म्हणजे आलेल्या माणसालाही कळतं की आपली आता किती अपॉइंटमेंट आहे. राईट. आणि जे तुम्ही तुमची टीम आहे त्यांनाही ते समजायला सोपं जातं की याच्यानंतर हा त्याच्यानंतर तो असं. वेळेची खूप छान management ऑर्गनाईज छान त्याच्यामुळे- केलंय ते सगळं. वेळेची मॅनेजमेंट. वेळेची मॅनेजमेंट. एक्झॅक्टली. गुड. तर आता आपण त्या विषयाकडे आलोच आहोत. तर आता ग्रूमिंग म्हणजे काय हे आम्हाला नेमकं ऐकायला आवडेल. कारण काय आहे आतापर्यंत म्हणजे कुत्र्यांना आंघोळ घालणं, केस कापणं वगैरे इतपतच माहिती असतं. पण हा व्यवसाय इतका मोठा वाढेल असं तेव्हाही खरं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो किंवा जेव्हा कुत्री पाळत होतो तेव्हा असं काहीच नव्हतं खरं. तर ही कशी काय म्हणजे काय म्हणतात व्यवसायामध्ये ही वाढ कशी काय झाली आणि म्हणजे त्याच्याबद्दल जरा डिटेल सांग का मला. या व्यवसायाची वाढ ऍक्च्युली जास्ती अर्बनायझेशन मुळे झाली. बरं. आता तुम्ही जसं म्हणलात की तुमच्या लहानपणी कुत्री होती आणि त्यांना घरीच आंघोळ घातली जायची, हो. तेव्हा मेन ऍडव्हान्टेज हा होता की तेव्हा कुत्र्यांना फिरायला खूप मोकळी जागा होती. तेव्हा मोस्टली बाहेरच्या ब्रीड्स इकडे येण्याचं प्रमाण खूप कमी होतं. हो. त्यामुळे जेव्हा वेगळ्या एन्व्हायरमेंट मधली कुत्री जेव्हा या एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करायला चालू करतात तेव्हा त्यांचे जेनेटिक प्रॉब्लेम्स किंवा त्यांना खूप गोष्टींना रेझिस्टंट डेव्हलप होता खूप प्रॉब्लेम्स डेव्हलप व्हायला चालू होतात. सो हे प्रॉब्लेम्स जसे डेव्हलप व्हायला लागतात तशी त्यांची रिक्वायरमेंट वाढते मेंटेनन्ससाठी. सो ह्या मेंटेनन्सच्या रिक्वायरमेंटला सर्व करता यावं म्हणून या इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट झाली. सो आता आमच्याकडे मेजॉरिटी जे डॉग्स येतात ते ब्रीडचे डॉग्स येतात. सो गोल्डन रिट्रीव्हर्स असतील, शिजू असतील, जे ह्या पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या किंवा इंडियाच्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्याकरता डेव्हलप झालेले ब्रीड्स नाही आहेत. त्यामुळे त्यांना मेंटेन करण्याकरता प्रोफेशनल हेल्प लागतेच. सो केसाची काळजी असेल, त्यांच्या स्किनची काळजी असेल, त्यांच्या बिहेवियरची काळजी असेल, या सगळ्या गोष्टी मग रिक्वायरमेंट प्रमाणे हळूहळू डेव्हलप होत गेल्या. सो आधी डिमांड आली आणि मग सप्लाय वाढते. आणि एक आणि आय वुड लाईक टू ऍड वन मोर थिंग की असं खूप लोकांना वाटतं की ग्रूमिंग म्हणजे फक्त कुत्र्याला चांगलं दिसवणं एवढंच असतं. याच्यामध्ये कुत्र्याचं हेल्थ ह्याच्यावरती आमची जास्त प्रायोरिटी असते. कारण फिजिकल आणि मेंटल. राईट. लुक्स हे ऍक्च्युली सेकंडरी आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर डिरेक्टली देण्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी प्रोसेस समजावून सांगतो. सो जेव्हा डॉग ग्रूमिंगला येतो तेव्हा आम्ही ऍटलीस्ट 25 मिनिटं ग्रूमिंग टेबलवरती त्याला हाताळण्यात आमची जातात. आंघोळ घालताना हात लावावाच लागतो, ब्रशिंग करताना हात लावावा जातो. सो ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की डॉगला कुठे स्किनवरती काही इन्फेक्शन्स नाही येत ना, किंवा ब्लो ड्राय करताना आम्हाला पूर्ण केस बाजूला होऊन स्किन दिसते, किंवा डॉगला टेबलवरती चढायला प्रॉब्लेम होत नाहीये ना, उभं राहायला प्रॉब्लेम होत नाही, या गोष्टी आम्हाला खूप जवळनं बघता येतात. सो याचा उपयोग हा होतो की पुढे जाऊन काही जर का आजार होणार असतील, इंटरनल ऑर्गन्स असतील किंवा इन्फेक्शन्स असतील, तर ते आधीच आम्हाला दिसल्यामुळे आपल्याला वेळेत अरेस्ट करता येतात. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आमचा कल हा असतो की प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ग्रूमिंगकडे बघावं. पण अर्थात सेकंडरी जे आपण बोललो की लुक्स आणि हे त्याच्याकरता क्लायंट जनरली येतात. सो त्याच्यावरती पण फोकस करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण येस, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रिव्हेंट अपकमिंग डिसीजेस ऑर इव्हेंट्स. पण त्याचे ग्रूमिंग मध्ये म्हणजे केस कापणं किंवा क्लिनिंग काय काय जे तुम्ही करता, काय कान असतील, नख असतील, त्याच्यामध्ये ते काय काय सर्व्हिसेस? सो ग्रूमिंग म्हणजे ऍक्च्युली अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्यामध्ये त्याच्या अंडर शॅम्पू कंडिशनिंग येतं, म्हणजे आंघोळ घालणं, पूर्ण क्लीन करणं, हेअर कट तर येतातच, जे लॉंग कोटेड मोठ्या केसांचे डॉग असतात त्यांचे हेअर कट, नेल क्लिपिंग येतं, इयर क्लिनिंग येतं, टीथ क्लिनिंग येतं, ब्रशिंग येतं, सीझनल जे शेडिंग होतं डॉगला, केस गळणं वगैरे ते कमी करणं, त्याच्याकरता प्रिव्हेंटिव्ह गोष्टी येतात. ऑइल मसाज येतो, आम्ही रिसेंटली आता स्पा आणि ऑइल मसाज चालू केलाय.
सो त्याच्यामध्ये सुद्धा परत हाडांचे आजार असतील तर त्याच्याकरता वेगळी तेल लावणं किंवा स्किनचे इन्फेक्शन असतील तर वेगळे मसाज देणं, ह्या सगळ्या गोष्टी ग्रुमिंग या एका टर्मच्या अंडर येतात. बरं, ओके, great. पण मग म्हणजे आता प्राणी म्हणजे ते तर बिचारे बोलू शकत नाहीत प्राणी, म्हणजे ग्रुमिंग करत असताना त्यांना काही त्रास होत असेल किंवा काही म्हणजे ते तर सांगू शकत नसेल, पण मग अशा वेळेला काही त्यांचं काय भुंकणं, चावणं, काही किंचाळणं किंवा असे काही त्रास होऊ शकतात का? म्हणजे ते तुम्ही कसं हँडल करता? चावण्याची रिस्क असतेच 100% प्रत्येक कुत्र्याबरोबर, कारण कधी मेजॉरिटी ऑफ द डॉग्सला ही प्रोसेस आवडतच नाही. काही नाही, काही हजारो मध्ये 2, 4, 10 डॉग्स असतील बोटावर मोजण्याकडे जे ही प्रोसेस ऍक्च्युली जेन्युअनली एन्जॉय करतात. ज्यांना पाणी आवडतं ते डॉग्स जनरली या प्रोसेस एन्जॉय करतात. गोल्डन रिट्रीव्हर्स वगैरे असे जे हा. असतात, त्यांना पाणी तसं आवडतं, ते एन्जॉय करू शकतात, पण करतात असं नाही. अच्छा, म्हणजे एकंदरच कुत्र्यांना पाणी आवडत नाही का असं काही? जनरली बऱ्याचशा ब्रीड्सला, मेजॉरिटी ब्रीड्सला नाही आवडत. अच्छा. सो पण ते पाण्यामध्ये पोहू शकतात सगळेच. हो, बरोबर, हो ना? पोहता जन्मतःच हां, येतात, हां. पण ते फक्त सेफ्टी सेफ्टी करतात. आपण जाऊन पोहणं एन्जॉय करतील अशा खूप कमी ब्रीड आहेत किंवा डॉग्स आहेत. ओके. सो येस, मी म्हणलं तसं की चावण्याची भीती असतेच प्रत्येक हम्म. कुत्र्याबरोबर. त्यांना हँडल करण्याकरता, अपसेट कुत्र्यांना हँडल करण्याकरता अर्थात सेफ्टी मेजर्स खूप विचार करून आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. हम्म, हम्म, सो काही जे इम्पोर्टेड बाथटब्स वगैरे येतात त्याला प्री इन्स्टॉल्ड वेगळे वेगळे लूप्स, ग्रूमिंग लूप्स लावणं किंवा बरं. ह्या गोष्टी असतात. मजल्स असतात आमच्याकडे, जे अच्छा. खूपच अपसेट डॉग असतील त्यांना मजल लावून सेफली करता येतात. मजल म्हणजे काय? मजल म्हणजे त्यांना चावू नये म्हणून तोंडाला ते असं काहीतरी एक लावतात गोल. हां, राईट, अच्छा. त्याला मजल म्हणतात. ते लावून सुद्धा आम्ही करू शकतो, पण दॅट इज अ रेअर केस. मग आणि काही हे झाले का, म्हणजे अशी एखादी काही केस तुमच्याकडे आले का दंगेखोर कुत्र्यांचे म्हणा किंवा हो. सगळ्यात वाईट क्लायंट आमचं स्वतःच आहे. आमची आमची जी किरी स्वतःची जी dog आहे ती इतकी त्रास देते. तिला अजिबात आवडत नाही डॉग ग्रुप. पाणी अंगावर पडलेलं तिला अजिबात आवडत नाही, तरी ती मी असेल तर करू देते, हां. पण ड्रायव्हिंगला ती उभीच राहत हो नाही. का? ती अगदी म्हणजे अख्खं सलॉन डोक्यावर घेते. सो आम्ही प्रत्येक क्लायंटला सांगतो की आमच्याकडे वर्स्ट क्लायंट इज आवर ओन. आणि तसंच एकदम काय म्हणतात जॉयफुल किंवा हेल्पिंग असलेलं किंवा अगदी शांत असं पण असेल ना काही म्हणजे काही जाती तशा असतील. अगदी अगदी आहे. आमच्याकडे काही रेग्युलरली दर आठवड्याला येणारे सुद्धा डॉग आहेत. ते आता या सगळ्या प्रोसेसला इतके कंडिशन झाले की ते आता सगळं एन्जॉय करतात. आपण आज जातात. येस, बाथटब मध्ये जाऊन हो बसतात, का? टेबलवर जाऊन बसतात, अगदी नख कापताना हात देणे अरे वगैरे वा. बसणं सवय झालेली आहे. अरे वा. आमचं कसं आहे की या सलॉन मध्ये आता मोठं केल्यापासून हम्म. आता आमच्याकडे जागा खूप आहे. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे मग आम्ही ग्रुमिंग सलॉन, ग्रुमिंग अपॉइंटमेंटच्या आधी आणि नंतर थोडासा एक प्ले टाइम त्याच्यामध्ये बरं, इंट्रोड्यूस बरं, केलाय. बरं, बरं. अच्छा. म्हणजे मग फॉर एक्झाम्पल आता लहान मुलं जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना फक्त इंजेक्शनची मेमरी नको, म्हणून मग डॉक्टर काहीतरी ट्रीट देतात, गोळ्या, sweet चॉकलेट देतात. हो, So तसं आम्ही coffee. ट्राय करतो ग्रुमिंग सलॉन मध्ये की बरं. फक्त त्यांना त्या पाण्याची आणि ड्रायरची वगैरे मेमरी फक्त तेवढी नको, हम्म. पण काहीतरी त्यांना एक पॉझिटिव्ह असोसिएशन या जागेबरोबर. अच्छा. म्हणून आम्ही ट्रीट्स देतो, त्यांचे लाड करतो, हम्म. त्यांच्यावर थोडा वेळ खेळतो. हम्म, हम्म, हम्म. असं सगळं करून मग ते जेव्हा पुढच्या वेळेस येतात परत हम्म. तेव्हा थोडस त्यांचं असतं की अरे हा इथे आम्ही त्यांना हे खेळतो, आठवत असतं सगळं. थोडस आठवतं. पण त्याच्यावरच मला एक मग प्रश्न सुचलाय की त्यांचं मेंटल एज आणि फिजिकल एज याचा रेशो साधारण काय असतो म्हणजे प्राण्यांचा, आणि त्यांना कितपत आठवतं मागचं काय? मेमरी खूप चांगली असते, नक्कीच. आठवतं कितपत याचं उत्तर द्यायचं असेल तर मेमरी नक्कीच खूप चांगली असते. ऑफकोर्स एखाद्या इन्सिडेंटची इंटेन्सिटी किती होती, हम्म. काय प्रकारचा अनुभव होता ह्याच्यावरती मेमरी नक्कीच डिपेंडेंट असते. की अच्छा. खूप ग्रुमिंग सलॉन मध्ये आल्यानंतर खूपच घाबरलेल्या कुत्र्याला परत कधीच तो कितीही त्याला चांगलं असोसिएशन झालं हम्म. तरी त्याला ती मेमरी लक्षात राहणार की आपण इकडे आल्यानंतर खूप घाबरलो होतो. हो. सो अच्छा. मेमरी त्या प्रकारे खूप चांगली असते. मेंटल एज आणि फिजिकल एजचा रेशो जो तुम्ही विचारला तर त्याच्याबद्दल एक काहीच मिसकन्सेप्शन म्हणता येईल की ह्युमन एज इंटू 7 असा जो कुत्र्यांचा आपण वयाचा आकडा धरतो तो खूप कन्व्हिनियन्स करता डेव्हलप झालेला आहे असं माझं मत आहे. कारण आपण आपल्याला रिलेटेबल वाटावं म्हणून कुत्र्यांचं एज ह्युमन एज मध्ये किती असेल हा विचार करतो, पण कुत्री डिपेंडेंट नाहीयेत की माणसांप्रमाणे डेव्हलपमेंट व्हावी.
अच्छा. तर पहिल्या 1.5 वर्षामध्ये त्यांच्या ग्रोथचा रेट हा ऑलमोस्ट 15 ते 20 पट असतो. So- But कशाच्या म्हणजे? ह्युमन एजच्या आपण जर हा? ह्युमन एज मध्ये बोललो तर आता 1 ते 1.5 वर्षाचं कुत्रा हे ऑलमोस्ट 18 ते 22 वर्षाच्या ह्युमन शी कम्पेरेबल आहे. हो? पण नंतर त्यांची लेटर फेजेस मध्ये त्यांची ग्रोथ स्लो होत जाते. सो ऑन अन ऍव्हरेज तो जो 7चा आकडा आहे तो तसं वेग काहीतरी डिस्क्रिप्शन द्यायला बरोबर आहे, पण दॅट इज नॉट द ऍक्युरेट. अच्छा. सो आता त्याच्यामध्ये ब्रीडचा पण फरक पडतो. मोठे ब्रीड्स जास्ती लवकर एज होतात. सो अच्छा. लाईफ एक्सपेक्टन्सी जी असते ती लार्ज साईज ब्रीड मध्ये कमी असते. 11-12 वर्ष इज द लाईफ एक्सपेक्टन्सी. अच्छा. लहान ब्रीड जे असतात म्हणजे शिजू झाले, पमरेनियन झाले, हे 17-18 वर्षापर्यंत पण जगू शकतात. ओके. सो ते बराच वास्ट डिफरन्स आहे. त्यामुळे 7 नि गुणणं हा काही बरोबर हे नाही. I see. आणि मग ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जी कुत्री शिकतात लवकर किंवा हे त्यात सुद्धा ब्रीड वाईज तो फरक पडत असेल की या ब्रीडची कुत्री जास्त लवकर शिकतात, या ब्रीडची कमी शिकतात किंवा या ब्रीडची शिकतच नाहीत, असं काही आहे का? नक्कीच ब्रीडचा फरक पडतो ट्रेनिंग मध्ये. ट्रेनिंग बद्दल पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर प्रत्येक ब्रीड जी आपण रेकग्नाइज ब्रीड आहे हम्म. ती प्रत्येक ब्रीड काही कामाकरता डेव्हलप केली गेलेली आहे. नॅचरली या डेव्हलप झालेल्या ब्रीड हो का? ह्या ह्युमन इंटरव्हेन्शननी बनवलेल्या ब्रीड आहेत. म्हणजे पोलीस मध्ये वगैरे इन्व्हेस्टिगेशन्सना करेक्ट. किंवा क्रिमिनल्सला शोधण्याकरता Right. वगैरे वापरतात. सो ब्रीड्स मध्ये कॅटेगरीज असतात. वर्किंग डॉग्स असतात, लॅब डॉग्स असतात. सो वर्किंग डॉग मध्ये जे टिपिकल ब्रीड्स येतात, जर्मन शेपर्ड हा. किंवा कॉलीज, बॉर्डर कॉली, ह्या ज्या ब्रीड्स असतात त्यांच्या रक्तातच काम करणं आहे बरं. वर्किंग ब्रीड असल्यामुळे. ओके. सो त्यांना आपण जेवढं मेंटल स्टिम्युलेशन देऊ तेवढं त्यांच्याकरता कमी असतं. अच्छा. सो ट्रेनिंग मध्ये आम्हाला ते लक्षात घ्यायला लागतं की आम्ही कुठल्या ब्रीडला ट्रेन करतोय, कुठल्या डॉगला ट्रेन करतोय आणि त्याप्रमाणे ट्रेनिंग मॉड्यूल पूर्ण डिझाईन करावं लागतं. गोल्डन रिट्रीव्हर खूप शांत आराम करणारे डॉग असतात. सो त्यांना मेंटल स्टिम्युलेशन जास्त लागतं फिजिकल पेक्षा. बरं. सो त्यांना मेंटल गेम्स देणं, जर्मन शेपर्ड सारख्या डॉगला फिजिकल गेम्स देणं, हा फरक पडतो. आता अगदीच आपल्याकडचे जे इंडिजिनस डॉग्स असतात त्यांना इंडिजिनस म्हणजे इंडिजिनस म्हणजे आपण सोप्या भाषेत ज्यांना गावठी कुत्रे गावठी म्हणतो. कुत्री. जे हा, इंडिजिनस ओके. ह्या एरियामध्ये ह्या बरोबर. एन्व्हायरमेंट मध्ये जगायला बनले, बरं. त्या डॉग्सला ट्रेन करणं थोडं अवघड होतं कारण ते खूप इंडिपेंडेंट असतात. ते त्यांचे बरं. डिसिजन्स घेऊन जगायला त्यांचं वाढ झालेली आहे. तर बरं. त्यांना ट्रेन करणं अवघड जातं. सो नक्कीच ब्रीडचा खूप फरक पडतो ट्रेनिंग मध्ये. अच्छा. आधीपासून ब्रीड माहिती असणं याच्याने ट्रेनिंग डिसाईड करणं सुद्धा खूप सोपं होतं. त्याच्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देता येतं. बरोबर. वा, छान. तेच म्हणजे त्याच्यावरच हा तो प्रश्न होता की जेव्हा म्हणजे आता त्यांच्या मेंटल एज किंवा मेमरी मध्ये आपण जे बोलत हा. होतो की जेव्हा मग हे सलून मध्ये येतात तेव्हा ते तुमच्या टीम मधल्या ज्यांनी कोणी त्याला ट्रीट केलं असेल त्यावेळेला किंवा ग्रूमिंग केलं असेल बरोबर त्या व्यक्तीला त्याच्या ओळखतात का? एकंदर सलून मध्ये आल्यावर त्यांना ती मेमरी असते सगळी? ओळखतात. माझं मत आहे की नक्की ओळखतात हा. त्यांना. कारण पर्टिक्युलर माणसाबरोबर कसं वागायचं याच्याप्रमाणे त्यांचं बिहेवियर सुद्धा चेंज होताना आम्ही बघितलंय. आता आमच्याच घरामध्ये किवी जेव्हा माझ्याशी खेळते तेव्हा तिचा खेळायची पद्धत ही संजनाशी खेळायच्या पद्धतीपेक्षा खूप वेगळी. बरं. सो नक्कीच त्यांना तेवढं डिफरन्सिएशन फरक नक्कीच करता येतो. अच्छा. सो सलॉन मध्ये येणाऱ्या डॉग्सला सुद्धा कोणाबरोबर आपण काम होतंय ते नक्की कळतं. मेमरी आम्ही असते. तिकडे नोट्स कधी कधी लिहून ठेवतो हा. की हा डॉग या टीम मेंबर जास्त कम्फर्टेबल आहे. हो का? म्हणजे मग नेक्स्ट टाइम सलॉन अपॉइंटमेंट मध्ये आले की मग माझ्या लक्षात राहतं. अच्छा. ओके. ग्रेट. मग तो स्टाफ त्या डॉगला अलॉट करणं बरं. easy होतं. मग त्या दोघांच्या दृष्टीने हा. सोयीचं जातं. ग्रेट. सो तेच आता ट्रेनिंगच्याच विषयाकडे आपण वळतोय. तर ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे डॉग ट्रेनिंग असेल किंवा हे आणि कशा पद्धतीने तुम्ही ते ट्रेन करता प्राण्यांना? तो ट्रेनिंग म्हणजे माझं मत आहे की ट्रेनिंगची गरज ही शिस्त लावण्याकरता असते. ट्रेनिंग म्हणजे शिस्त लावणं. हम्म. सो शिस्त लावण्याच्या आता वेगवेगळे पद्धती आहेत. नक्की ट्रेनिंग करताना आमचा मेन फोकस असतो की कुत्र्याला डॉगला जितपत फ्रीडम देता येईल त्या दृष्टीने त्या डिरेक्शन मध्ये ट्रेनिंग करावं. शिस्तीची गरज ही फ्रीडम करता असते असं माझं मत आहे. सो फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या घरच्या डॉगला किवीला जे मी ट्रेनिंग दिलंय त्याच्यामुळे तिला एवढं माहितीये की मी हाक मारल्यानंतर परत आलंच पाहिजे. अच्छा. आता हा कॉन्फिडन्स डेव्हलप झाल्यामुळे मी तिला मोकळं फिरू देऊ शकतो. हा. सो इट कन्वर्ट्स इनटू फ्रीडम.
तिला जे मोकळं फिरायचं स्वातंत्र्य मिळतं, तिला जे बांधून नाही ठेवायला. राईट, त्याच्यामुळे तिचा रिस्पॉन्स पण डेव्हलप होतो. थोडेसे कमांड्स जे शिकवले आहेत तिला की इथे ये, थांब, असं तू करू नकोस, ते ती ऐकत असल्यामुळे आम्ही तिला सोडू शकतो. बरोबर. आणि आम्हाला माहिती असते की जरी लांब गेली तरी पटकन परत येईल, कारण लहानपणापासून आणि अजूनही दररोज त्याचं ते ट्रेनिंग शेड्यूल तिचं चालूच असतं. बरोबर. पण तेच कुत्र्यांना बांधून ठेवतात ना, मला सुद्धा ते खरं म्हणजे आपण बघत नाही ते, आणि ते बिचारे अनकम्फर्टेबल असतात आणि ओरडतात. मग मला असं वाटतं माणसांना असं बांधून ठेवलं तर काय वाटेल, हा त्यांनी खरं विचार करायला पाहिजे. अशा वेळेस चिडचिड होईलच, चिडचिड होईलच. बांधून ठेवले की चिडचिडे होतात. खरंय. सो हा, ट्रेनिंग बद्दल बोलायचं झालं तर की कुत्र्याला फ्रीडम देता यावं म्हणून डिरेक्शन असते. सो माझा फोकस हा असतो की जेवढा वेळ ट्रेनिंग करता आपण युटिलाइज करू शकतो तेवढ्या वेळात शिस्त लावण्याचं काम करावं, आणि ट्रिक्स शिकवण्याकडे मला कल नसतो. म्हणजे सिट डाऊन, रोल ओव्हर, शेक हँड या गोष्टी मी माझ्या ट्रेनिंग मॉड्यूल मध्ये इन्क्लूडच करत नाही. ते टाळ्या वाजवण्यापुरतं असतं. हा, म्हणजे ते परफॉर्मन्स बेस्ड झालं की त्यापेक्षा तो पूर्ण वेळ शिस्त लावणे आणि त्याच्या कुत्र्याला मिळेल तेवढं फ्रीडम देता यावं त्याच्याकडे माझा कल असतो. सो मेनली मी कमांड्स किंवा क्यूज ज्याला म्हणतात त्या मी जनरली शिकवतच नाही. फक्त नाव, इकडे ये, नाही, नको, ह्याच गोष्टी 3-4 गोष्टीच एकदम स्ट्रॉंगली शिकवल्या जातात. माझा कल या साईडला आहे. ट्रेनिंगच्या पद्धती खूप आहेत, ज्याच्यामध्ये आता आर्मी डॉग्स वगैरे जे ट्रेन करतात त्याला प्रोटेक्शन डॉग ट्रेनिंग म्हणतात. ते असतं. मी जे करतो ते डोमेस्टिक डॉग ट्रेनिंग, त्याला अजिलिटी कोर्सेस असतात. सो अजिलिटी कोर्सेस म्हणजे जे डॉग शोज मध्ये कुत्री वेगवेगळे ट्रिक्स करून दाखवतात, ते अजिलिटीच्या अंडर येतात. येस, वरती चढणं, टनेल मधनं हे करणं, गोल फिरून सर्कस मध्ये केवढं ट्रेनिंग ते त्यांचं असतं. कशात ते फायरबॉल मध्ये जाणं. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या ट्रिक्स आहेत त्या अजिलिटी ट्रेनिंगच्या अंडर येतात. प्रोटेक्शन डॉग मध्ये अगदी कुत्र्याला टेररिस्ट सिच्युएशन मध्ये त्या टेररिस्टला कुठे चावायचं आणि कुठे नाही इथपासून ट्रेनिंग दिलं जातं. आणि ह्या कुत्र्यांचं टेररिस्ट सिच्युएशन मध्ये जे डिप्लॉय होतात त्या डॉगचं ट्रेनिंग अगदी जन्मापासून होतं, जन्माच्या आधीपासून सुद्धा होतं. पोटात असताना, आईच्या पोटात असतानाच त्यांना बॉम्बिंगचे आवाज वगैरे ऐकवले जातात, त्यामुळे ते ह्या आवाजांना पूर्ण डिसेन्सिटाईज होतात. सो माझा फोकस डोमेस्टिक आणि ओबिडियन्स ट्रेनिंग मध्ये आहे, आणि ट्रेनिंगच्या पद्धती अशा बऱ्याच वेगळ्या आहेत. तेच म्हणजे मध्ये पण मी एक व्हिडिओ बघत होते, परदेशातला होता हा, की एजेड लोकांच्या घरी नॉर्मली आता ते एकटेच असतात ना बरेचसे. सो त्यांनी असे ते कुत्रे पाळलेले असतात, आणि हे कुत्रे म्हणजे अक्षरशः घरातल्या माणसासारखी सगळी कामं करत असतात. म्हणजे बाहेर जाणं, त्याच्यानंतर म्हणजे बॅग घेतलेली असते, त्याच्यामध्ये चिठ्ठी असते, जाऊन भाजी वगैरे सगळं घेऊन येणं, पेपर घेऊन येणं, इथपासून सगळं ते करतात. पण हा सुद्धा म्हणजे त्या ट्रेनिंगचाच भाग असतो. हेल्पिंग डॉग्स. ग्रेट. आणि तेवढंच ते ओबिडियंट असतात, हेही खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कुत्र्यासारखा ओबिडियंट प्राणी नाही दुसरा. ग्रेट. सो आता याच्याच अनुषंगाने मला तो प्रश्न विचारायचा आहे दुसरा, की आपण एखादा पेट जेव्हा घरात आणतो, पाळलेला कुत्रा असेल, मांजर, कोणीही प्राणी म्हणजे, तर त्याची काळजी मुख्य पेटची कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, म्हणजे डूज अँड डोंट्स साधारण काय असावे? आय थिंक एकदम बेसिक पॉइंट म्हणजे कुठलंही कुत्रं मांजर घरी आणण्याच्या आधी त्याचा एक अभ्यास डेफिनेटली केला पाहिजे. म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलला ते ऍडजस्ट करू शकतील का, ह्या इथपासनं त्यांना काय काय गोष्टी लागतात याचा तुम्ही अभ्यास करा. म्हणजे प्रोफेशनल्स पण आहेत तुम्हाला गाईड करायला, पण डूज अँड डोंट्स मध्ये पहिलं आहे की तुम्ही स्वतःचा एक अभ्यास करायलाच पाहिजे डेफिनेटली. आणि असं कोणीतरी गिफ्ट म्हणून कधी कधी देतात, तर असं म्हणजे आम्हाला ते तसं ती कॉन्सेप्ट तशी आवडत नाही, कारण मग ते दॅट ट्रान्सलेट्स इनटू अ ऑब्जेक्ट, की एका वस्तू दिल्यासारखं होतं. शक्यतो गिफ्ट म्हणून कोणाला देऊ नका, त्यांची तयारी नसेल तर तेवढी चांगली काळजी नाही घेऊ शकणार. म्हणजे मला तेच म्हणायचंय की जसं तू आता डॉग ट्रेनिंगचं बोललास तसं हे पेरेंट ट्रेनिंग सुद्धा पाहिजे, नाही का? की म्हणजे पेट तुम्ही जेव्हा घरी आणता तेव्हा त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे ह्याचं ट्रेनिंग
हो. पहिल्या पेरेंट्सना द्यायला पाहिजे आणि मगच तुम्ही आणा. Right. नाहीतर मग ते त्या पेटचं मे बी मेंटल फिजिकली ते काय टॉर्चरिंग होईल. ते जर आपल्याला नको असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण म्हणजे काय करावं आणि काय करू नये पेरेंट्सनी. तुम्ही जे म्हणलात ते अगदी 100% खरं आहे की पेरेंट्सला ट्रेनिंग देणं हा खूप मोठा भाग असतो. ऍटलिस्ट माझ्या फील्डमध्ये जे ओबिडियन्स आणि डोमेस्टिक ट्रेनिंग आहे त्या प्रकारचं ट्रेनिंग करणाऱ्या कुठल्याही ट्रेनरचं मत हेच असतं की कुत्र्यांना ट्रेन करता येतं, माणसांना नाही करता येत. आणि रिक्वायरमेंट माणसांना ट्रेन करणं हीच असते. कारण ट्रेनिंग हा एक असा एका सेशनचा भाग नाही किंवा मी 2.5 महिने येऊन ट्रेनिंग करून गेलो कुत्र्याला आणि ते कुत्रा आयुष्यभर ट्रेंडच राहिला असं होत नाही. तर कुत्र्याला ट्रेनिंग हे आयुष्यभराची प्रोसेस असते. जशी आपण एखादी सवय लावतो स्वतःला की एखादी वस्तू जागेवर ठेवायची सवय लावायला वेळ लागतो म्हणजे मग ती जागेवर मिळायची सवय लागते. तर ह्या गोष्टी डेव्हलप होण्याकरता त्या गोष्टींची प्रॅक्टिस लागते डेली बेसिसवरती. सो मी सांगताना क्लायंट्सला हे सांगतो की ट्रेनिंग हे वन टाइम सोल्युशन नाहीये, ते लाईफस्टाईल आहे. सो तुम्हाला ती डेली बेसिसवरती प्रॅक्टिस करायला लागेल. सो डूज अँड डोंट्स मध्ये मेनली हेच येतं की तुम्ही पपी घ्यायच्या आधीपासून अभ्यास करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा पपी घ्यायचंय, तुमच्या लाईफस्टाईलला सूट होण्याकरता कुठलं पपी तुम्ही घरात आणलं पाहिजे. तुमच्याकडे जर का मोठा बंगला असेल, ओपन ग्राउंड असेल बाहेर, तर तुम्ही वर्किंग डॉग घ्या, नो डाऊट. जर्मन शेपर्ड सारखे प्रोटेक्शन डॉग घ्या ज्याची तुम्हाला गरज पण असेल बंगला असेल तर. पण तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहणार असाल तर थोडेसे तुम्ही छोट्या साईजचे डॉग घ्या किंवा जे फॅमिली करता बनलेले डॉग आहेत, लॅब डॉग आहेत, अशा डॉग कडे तुमचा कल असला पाहिजे. सो डूज अँड डोंट्स मध्ये परत की पपी घेण्याच्या आधीपासून तुमचा अभ्यास पाहिजे, संजना म्हणली तसं रिसर्च पाहिजे आणि तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही डॉग का आणताय. फक्त कंपॅनियनशिप म्हणून आहे का, गार्डिंग म्हणून आहे का, लहान मुलांनी हट्ट केला म्हणून असेल तर त्याच्याकरता तुम्हाला नक्कीच प्रोफेशनल हेल्प लागेल. सो येस, डूज अँड डोंट्स आर दिस की रिसर्च केलाच पाहिजे. आणि मला हे ऍड करायला आवडेल की कुत्रं घरी आणण्याच्या आधी त्याची बेसिक रिक्वायरमेंट असते की तुमचा वेळ. तर तुम्हाला जर कुत्र्याला वेळ देता येत असेल सफिशियंटली, कोणाही घरामध्ये किती पण लोक असू दे, 1 असू दे 5 असू दे, तरी कुत्र्याला क्वालिटी टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर का तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही एकदा तो डिसिजन तुमचा रिकन्सिडर करा असं मला सांगायला आवडेल. तुमचे पुढे कधी बाहेर जाण्याचे प्लॅन्स असतील किंवा असं कुठे डोक्यात असेल की 4-5 वर्षांनी मी देशाच्या बाहेर जाणार आहे, तरी सुद्धा तुम्ही रिकन्सिडर करायला पाहिजे. कारण एखादं कुत्रं घेणं ही बेस्ट केस सिनारिओ तुमचं 13 ते 15 वर्षाची कमिटमेंट आहे. कमिटमेंट बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि तुम्ही जर का फक्त 2-3 वर्ष करता किंवा 5 वर्ष करता तुमच्या हौसेपोटी तुमच्या ड्रीम करता जर का तुम्ही पपी घरी आणणार असाल तर तो डिरेक्ट अन्याय आहे कुत्र्यावरती आणि तुम्ही त्याला नाही तेवढं क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकता. सो येस, डेफिनेटली तुम्ही त्या केसेसमध्ये रिकन्सिडर केलं. काही लोक जे शिक्षणाला बाहेर जातात तिथे ते कुत्री विकत घेतात, अडॉप्ट करतात आणि मग त्यांना परत यायचं असताना मग ते त्या देशाचं कुत्रं तिकडनं उचलून या देशामध्ये आणणं हे त्याच्यासाठी खूप मोठा अन्याय होतो. आणि ते 2 ते 3 वर्ष ते डॉग त्या एन्व्हायरमेंटला अडॉप्ट झालेला असतात किंवा त्याच एन्व्हायरमेंटमध्ये जन्म झालेला असतो आणि मग त्याला इकडे आणायचं आणि मग इकडचा उन्हाळा पावसाळा या गोष्टी सहन होतील नाही होतील तुम्ही कधीच गेस नाही करू शकत. सो ह्या गोष्टी तुम्हाला आधीपासून डेफिनेटली माहिती पाहिजे की तुमचं इंटेन्शन काय आहे कुत्रं घेण्यामागे आणि ते जस्टिफायबल आहे का, एवढा रिसर्च तुम्हाला नक्की करता आला पाहिजे. मंडळी, या आपल्या इंटरेस्टिंग गप्पा अशाच चालू राहणार आहेत पण पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत रसिका मोहिनीचं फेसबुक आणि इन्स्टाला आपण नक्की फॉलो करा आणि मस्त राहा, आनंदात राहा. भेटू लवकरच.